दादा, आज ज्या पद्धतीने आपण पत्रकार परिषद बोलवलेली आहे, हे पत्रकार परिषद बोलवण्यापाठीमागचं कारण काय आहे, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव प्रतीक राजेंद्र तुपे. गेल्या 20 वर्षापासून आमचं तुपे कुटुंबीय आमदार चेतनदादा तुपे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमात काम करत आहे. 2007 पासून जो आम्ही चेतनदादांच्या सोबत आहोत, एक प्रकारे असं म्हणता येईल की निष्ठेला न्याय मिळाला. त्या अनुषंगाने चेतनदादांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला विश्वास दाखवला आहे. चेतनदादा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो काय आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल विशेषतः चेतनदादांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आभार व्यक्त करतो. जसे की आपण म्हटलंय की पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनतेच्या समोर येत आहे, जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. मात्र या निवडणुकीमध्ये आपलं विजन काय असणार आहे, काय सांगा? विजन आमचं जनतेतून जनतेसाठी काम करण्याचं महत्त्वाचं विजन असणार आहे. माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून आम्ही काम करणार आहोत. महिला सशक्तीकरण असेल, प्रभागातील जे काय अडीअडचणी असतील, आमदार चेतनदादांच्या माध्यमातून वॉटर गटर मीटर ह्या गोष्टीसाठी आम्ही भरपूर कामं केलेली आहेत. तरी पण प्रभागात जनतेसमोर गेल्यानंतर जी काय आम्हाला अडचणी जनतेच्या वाटतात आहे, पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या इलेक्शन निवडणुकीनंतर मतदारांनी आम्हाला जर कौल दिला तर त्याचं निश्चितच आम्ही मतदार राजांनी मतदार रूपी आशीर्वाद देऊन जी संधी आम्हाला दिली तर निश्चितच त्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मतदार लोकांमध्ये फिरल्यानंतर ज्या काही गोष्टी अडीअडचणी आमच्या निदर्शनास येतील त्या अडीअडचणी आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा नक्कीच एक प्रयत्न करू. तुम्हाला वाटतंय का की या प्रभागातली जनता तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवेल? निश्चितच ही येणाऱ्या निवडणुकीकडे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे. आम्ही 2007 पासून जे काही विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामांच्या जोरावरती मतदार राजा आमच्या बाजूने कौल देईल असा मी विश्वास व्यक्त करतो. जसं की तुम्ही आता बोलताना म्हटले की जे काही आम्ही विकास कामं या भागामध्ये केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावरती निवडणूक लढत आहे. हो. सांगू शकता का तुम्ही या प्रभागासाठी काय विकास कामं केलेली आहेत? प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील, CCTV कॅमेरे असतील, महिलांच्या सशक्तीकरणासाठी दामिनी पथक असेल, वारंवार आम्ही जनतेच्या संपर्कात राहून जनतेमध्ये राहून भरपूर कामं केलेली आहेत. नक्कीच निवडून आल्यानंतर आपण जनतेच्या दरबारी जाणार आहात की जनतेला आपल्या दरबारी बोलवणार आहात? निश्चितच आम्ही जनतेच्या दरबारी जाणार आहोत. जनतेमध्ये राहून जनतेची कामं करणार आमचं कुटुंब आहे. अनेकदा जनतेची संवाद साधत असताना जनतेचा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर प्रत्येक उमेदवार गल्लीत कमी आणि दिल्लीत जास्त दिसतोय. आपण निवडून आल्यानंतर कुठे असणार, गल्लीत की दिल्लीत? निश्चितच सर, तुम्ही विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने आमच्या बाजूने जर कौल दिला ना तर आम्ही दिल्लीत राहून जनतेसोबत राहून काम करणारे आहोत. काही लोक येतात, आश्वासनं देतात आणि निवडणुकीनंतर ती आश्वासनं हवेतच विरली जातात. मी तुम्हाला या माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेसाठी जनतेमध्ये राहून गल्लीत राहून काम करू, एवढंच आश्वासन मी या निमित्ताने तुम्हाला देतो. आमच्या काकी सौ संगीता दत्तात्रय तुपे, अशोक धाकू कांबळे, हेमलताताई निलेश मगर आणि आनंदअण्णा अलकुंटे हे चारही उमेदवार घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. लोकांनी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. आम्ही आमच्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर निश्चितच चारही उमेदवार महानगरपालिकेत निवडून जातील असा विश्वास व्यक्त करतो. पुणे शहराला हे विद्याचं माहेरघर म्हणून कायमच ओळखलं जातं. मात्र या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर हे विद्याचं माहेरघर कमी आणि गुन्हेगारांचा अड्डा म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखलं जात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपण काय पावलं उचलणार आहे? निश्चितच CCTV कॅमेरे असतील, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक असेल, पोलिसांचं पेट्रोलिंग असेल, या गोष्टीवर आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत. विद्यार्थ्यांचं जर बोलायचं झालं, हडपसर भागातील युवा तरुणांचं जर बोलायचं झालं तर साधना स्कूलच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी आपल्या हडपसर भागातले साधना स्कूलमध्ये शिकत आहेत. साधना विद्यालयाने भरपूर गुणवंत विद्यार्थी या देशाला, महाराष्ट्राला दिलेले आहेत. साधना हायस्कूलमध्ये आमच्यामार्फत भरपूर बऱ्यापैकी ॲडमिशन्स वगैरे होत असतात. त्याचा आम्ही कुठलाही कोणाकडून एकही रुपया चार्ज घेत नाही. सर्व मीडिया पत्रकार बंधूंनी जो काय आम्हाला टाईम दिला, जे काय आमचे म्हणणं जे काय ऐकून घेतलं त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे आभार.